पण प्रत्येक वेळेस म्हणतो की अरे यार तिचे केस किती सुंदर आहेत बघ, किती सॉफ्ट आहेत, सुंदर आहेत आणि मुलायम आहेत आणि मोठे सुद्धा आहेत, केसांची वाढ खूप होते. तर हे कसं काय बरं आणि आपल्या केसांची का वाढ होत नाही, तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ही केसांची काळजी कशी घ्यायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता, नुसतंच केसांची काळजी घ्यायची म्हणजे केस धुतले आणि तेल लावले म्हणजे झालं असं नाही आहे. तर कशा पद्धतीने केसांना तेल लावायचं आहे, कशी केसांची काळजी घ्यायची आहे ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे, अजिबात स्किप करायचा नाही आहे, कारण जेणेकरून मी तुम्हाला छान अशी स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. आणि त्यासोबतच एक हेअर ऑइल तुम्हाला सांगणार आहे जे घरच्या घरी बनवून तुम्ही लावू शकता आणि त्याच्याने तुमचे केस जर खूप गळत असतील, खूप तुटत असतील तर ते अजिबात तुटणार नाहीत, किंवा फ्रीझी झालेले असतील तर ते खूप सॉफ्ट आणि सुंदर आणि मुलायमसुद्धा होतात. आणि तसेच केसांची वाढसुद्धा ह्या तेलाने खूप छान अशी होते. तर बघू शकता, नेहमी तुम्ही जेव्हा पण तेल लावताना तर केस धुण्याच्या 1 तास आधी लावू शकता, किंवा तुम्ही रात्री लावून सकाळी सुद्धा केस धुवू शकता. पण केसांना छान असं जे तेल आहे ते त्यांच्या रूटपासून ते छान असं पूर्ण लांबीपर्यंत केसांच्या टोकांपर्यंत लावून घ्यायचं आहे. आणि छान असं व्यवस्थित एक 5 ते 10 मिनटं छान असं बघू शकता अशा पद्धतीने केसांना मसाज द्यायचा आहे. जेणेकरून काय होतं ना की आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते प्रॉपर होतं आणि त्याने आपली केसांची वाढ होण्यासाठी, तसेच आपले केस जर खूप तुटत असतील तर ते सुद्धा कमी होतात. आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यामुळे आणि त्याच्यामुळे केसांना आपल्याला व्यवस्थित पोषण मिळाल्यामुळे, तेल सगळीकडे व्यवस्थित लागल्यामुळे आपला केस एकही अजिबात तुटत नाही. तर बघू शकता, मी अशा पद्धतीने डेली केसांची काळजी घेते आणि अशा पद्धतीने आठवड्यातून 2 वेळा केसांना छान असे डीपली ऑइलिंग करते. तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे की बघू शकता, मी केस विंचरत आहे. केस धुतल्यानंतर तर बघू शकता एकही केस तुटत नाही आहे, कारण की हा ऑइलचा रिझल्ट आहे. आणि नेहमी तुम्ही केस विंचरत असताना तुम्ही जो आहे तो वुडनचा असा एक कंगवा यूज करायचा आहे, जेणेकरून काय होतं ना की ह्याच्याने आपले जास्त केस खेचले जात नाहीत आणि तुटतसुद्धा नाहीत. आणि केसांना छान असा व्यवस्थित जो गुंता आहे तो सुद्धा काढता येतो. तर नेहमी तुम्ही वुडनचा कंगवा वापरा, त्याने सुद्धा तुमच्या केसांना वाढण्यासाठी, तसेच केस व्यवस्थित राहण्यासाठी, न तुटण्यासाठी छान अशी मदत होणार आहे. जर तुम्ही वुडनचा कंगवा यूज करत नसाल तर तो आजपासून यूज करायला सुरुवात करा आणि बघा रिझल्ट तुम्हाला लगेच त्याचा दिसून येईल. तर बघू शकता, इथे माझे केस बघा किती, केसांची वाढसुद्धा माझी नेहमी छान होते. अगदी महिन्याला मी थोडे थोडे केस खालून कट करते तरीसुद्धा केसांची वाढ खूप छान होते. आणि नेहमी केस कट करत राहायचं, कारण की काय होतं ना, आपण केस जर कट केले नाही तर त्यांना बघू शकता असे फाटे फुटतात, 2 तोंड येतात ते केसांना. तर तसं होऊ नये यासाठी केसांची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तसेच आता इथे बघायचं आहे की घरगुती ऑइल आपण कसं बनवणार आहात. तो बघू शकता, मी इथं जो ॲलोवेराची फांदी आहे, जे आपल्या घरात लावलेली कोरफड असते ती छान अशी बारीक कापून घेतलेली आहे. तसंच हे आवळे घेतलेले आहेत, 2 आवळे जे आहेत ते मी छान असे किसून घेतलेले आहेत. इथे वाळलेला जो कडुलिंबाचा पाला आहे तो घेतलेला आहे, तुम्ही डायरेक्टली झाडाचं तोडून जरी घेतला तरी चालेल. तसेच इथं मी कलंजी घेतलेली आहे, कलंजीसुद्धा मिनिमम 3 चमचे मी इथे कलंजी घेतलेली आहे. तसेच एक 5-6 लवंगा घेतलेल्या आहेत, लवंगासुद्धा आपल्याला घ्यायच्यात. जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही त्या स्किपसुद्धा करू शकता. तसेच बघू शकता, इथे मी रोज पेटलसुद्धा घेतलेले आहेत आणि तसेच कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे. इथे कढीपत्तासुद्धा मी वाळवलेला घेतलेला आहे. अगदी तुम्ही रेग्युलर जो आपला ओला कढीपत्ता असतो ताजा ताजा तो सुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने इथे मेथीचे दाणे सुद्धा मी घेतलेले आहेत. तर आणि त्याच्यानंतर तुळशीची पानं घेतलेली आहेत. तुळशीची पानं सुद्धा आपल्या केसांना छान असे बेनिफिट्स देतात. आणि तसंच बघू शकता, इथे मी जास्वंदाची पानं सुद्धा घेतलेली आहेत. अगदी तुम्ही जास्वंदाची तुमच्याकडे फुलं असतील तर फुलं सुद्धा घेऊ शकता. माझ्याकडे फुलं अवेलेबल नव्हती म्हणून मी जास्वंदाची पानं घेतलेली आहेत. अगदी छोटी छोटी पानं घेतलेली आहेत, तुम्ही मोठी सुद्धा घेतली तरी चालेल. तर आता आपण हे जे ऑइल आहे ते घरच्या घरी बनवणार आहोत आणि हे ऑइल जे आहे ते खरंच बेनिफिशियल आहे. हे जर ऑइल तुम्ही आठवड्यातून 2 वेळा जरी केसांना लावलं ना, इतका छान रिझल्ट मिळतो. जर तुमचे केस वाढत नसतील किंवा तुमचे केस खूप तुटत असतील, गळत असतील, तर हे ऑइल जर तुम्ही लावलं तर अजिबात गळणार नाहीत. तर बघू शकता, इथे मिनिमम 200 ग्राम जे आहे ते मस्टर्ड ऑइल म्हणजेच मोहरीचं तेल घेतलेलं आहे. तसेच 100 ग्राम इथे आल्मंड ऑइल घेतलेलं आहे. त्यानंतर परत इथे मी 200 ग्राम कोकोनट ऑइल घेणार आहे. तर बघू शकता, हे 3 ऑइल जे आहेत ते आपल्याला इथे लागणार आहेत. आणि हे 3 ऑइल जे आहेत ते छान असं केसांना एकदम छान असा रिझल्ट देणार आहेत आपल्याला. तर इथं पॅराशूटचं मी कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. कोकोनट ऑइल तुम्ही कोणतंही घेऊ शकता. तर बघू शकता, अशा पद्धतीने हे ऑइल जे आहेत ते छान असे मी गरम करायला ठेवलेले आहेत. तर हे ऑइल गरम होत आहेत आणि ह्याचा खरंच रिझल्ट जो आहे तो इतका छान राहतो. आणि हे ऑइल जे आहे ते मिनिमम तुम्ही 6 महिने स्टोअर करून ठेवू शकता नॉर्मल टेम्परेचरला.
तर मी ते 200 ग्राम जे आहे ते ऑइल घेतलेलं आहे. बघा आपली सगळी सामग्री जी आहे ती छान अशी रेडी झालेली आहे. ती आता सगळी आपण ऑइलमध्ये टाकून घेणार आहोत. आपलं ऑइल थोडंसं असं कोमट तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. तर बघू शकता आणि खरंच ह्या ऑइलचा खरंच खूप छान असा इफेक्ट आहे. इतका छान रिझल्ट मिळतो. मला खरंच तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला म्हणून मी तुमच्यासोबत करत आहे. तुम्ही सुद्धा हे लावून बघा आणि तुमचा रिझल्ट मला नक्की शेअर करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला किती फरक जाणवला आणि तुमचे केस कसे आहेत, गळत आहेत की नाही आहेत. खरंच मला तुमचा रिझल्ट जो आहे तो माझ्यासोबत शेअर करा. तर बघू शकता इथे मी सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या छान असे टाकून घेत आहे ऑइलमध्ये. जेव्हा आपण आवळा टाकतो ना, तो ओला असतो त्याच्यामुळे तो भसभस वरती येतो, उतू जातो. तर ते उतून जाऊ नये म्हणून त्यासाठी कंटिन्यू आपल्याला जो आहे तर त्यातला स्पून जो आहे तो हलवत राहायचा आहे. आणि शक्यतो इथं मी सांगायला विसरले तुम्हाला की इथे जी कढई आहे ती शक्यतो तुम्ही लोखंडाची घेतलीत ना तर बेस्ट आहे. कारण की त्याच्यामधील लोह जे आहे ते आपल्या तेलात उतरतं आणि ते सुद्धा आपल्या केसांसाठी छान असं फायदेशीर ठरणार आहे. जर तुमच्याकडे कढई जरी नसली तरी चालेल, काही म्हणजे नसली तर ठीक आहे. पण जर तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर खरंच बेस्ट आहे, ती सुद्धा तुम्ही नक्कीच वापरा. आणि बघू शकता आपण हे सगळं तेलामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं आता तेल कडू द्यायचं आहे. ते जे आपण टाकलेल्या वस्तू आहेत ते छान अशा बघू शकता अशा काळपट थोड्याशा अशा व्यवस्थित बोलतात ना की तळल्या जातात. अशा झाल्या की आपल्याला छान असं गॅस बंद करायचा आहे. मिनिमम ह्या प्रोसेसला एक 15 मिनटं तरी लागतात. गॅस कमी ठेवूनच छान असं हे ऑइल जे आहे ते रेडी होऊ द्यायचं आहे. तर बघू शकता आपलं ऑइल जे आहे ते छान असं रेडी झालेलं आहे. सगळ्या वस्तू छान अशा तळून निघालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपलं जे तेल आहे ते छान असं रेडी झालेलं आहे. आता हे तेल कसं वापरायचं आणि कसं स्टोअर करायचं तर बघू शकता. आता आपलं हे तेल रेडी झालेलं आहे. लगेच याला ओतून ठेवून द्यायचं नाही एखाद्या बॉटलमध्ये वगैरे. तर आपण इथे लोखंडाची कढई घेतली तर त्याचे लोखंडाचे जे लोहाचे गुणधर्म आहेत ते तेलात उतरावे ह्यासाठी मी रात्रभर जे आहे ते कढईमध्येच तेल ठेवून दिलेलं होतं, जेणेकरून लोह आपल्या तेलामध्ये छान असं उतरले जाईल. त्याच्यामुळे बघू शकता रात्रभर ठेवलं होतं आणि सकाळी मस्तपैकी मी हे बघू शकता तेलाला आपल्या छान असा पिवळासा रंग आलेला आहे. आणि हे तेल जे आहे ते मी छान असं आता ओतून छान असं व्यवस्थित गाळून घेणार आहे. तुम्ही हे तेल जे आहे ते गाळणीने सुद्धा गाळू शकता किंवा एखादा कॉटनचा कपडा छान असा घेऊन त्याच्याने सुद्धा गाळू शकता. शक्यतो चाळणीने चाळलं ना की चाळणी एवढी बारीक नसतं, त्याच्यामुळे ते बारीक स्फटिक जे असतात कण असतात ते सुद्धा तेलात येतात. जर तसं नको असेल, आपलं तेल एकदम असं छान असं शुद्ध हवं असेल तर असं कपड्यामध्ये गाळून घ्या. कपड्यामध्ये गाळलेलं तेल खूपच छान येतं, त्याच्यामध्ये कुठलाही असं कण वगैरे जात नाही. तर मी शक्यतो ते जे तेल आहे ते कपड्यामध्येच गाळून घेते. बघू शकता आपलं इथं तेल रेडी झालेलं आहे. आणि हे तेल जे आहे हे खरंच जादुई तेल म्हटलं तरी चालेल. ह्याचा जो रिझल्ट आहे खरंच छान आहे. याच्याने केससुद्धा इतके तुमचे ड्राय व रब झालेले असतील तर ते सुद्धा स्मूथ मुलायम होण्यासाठी खूप छान अशी आपल्याला मस्तपैकी ह्याचे फायदे ठरणार आहेत. तसंच हे बघू शकता जे उरलेलं आपलं वरचं ते तेलावरचं पाचोळा आहे तो टाकून द्यायचा नाही आहे. तुम्ही अशा पद्धतीने तुमचे पाय हात वगैरे ड्राय झाले असतील तर त्याला स्क्रब म्हणून सुद्धा यूज करू शकतात. तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या बॉडीला छान असं तेल मिळतं, ऑइल मसाज होतो. तर बघू शकता हे सुद्धा तुम्ही न फेकून देता तुम्ही थोडं थोडं आठवड्यातून एकदा म्हणून हातापायांना स्क्रब म्हणून सुद्धा लावू शकता. हे सुद्धा तुम्ही अगदी 2-3 महिने छान असं डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता, कारण की ते ड्राय झालेलं असतं त्याच्यामुळे ते खराब वगैरे होत नाही. आणि त्याच्यामध्ये तेल असतं थोड्यापैकी, तर ते त्याच्याने जर तुम्ही हातापायांना स्क्रब केला तर आपल्या हातापायांना सुद्धा छान असं ऑइल मिळतं आणि आपली जी स्किन ड्राय झालेली असते ती सुद्धा कमी होते. तर इथं बघू शकता मी रात्री जे आहे ते छान असं ऑइलिंग करून ठेवलं होतं आणि सकाळी केस धुतले. आणि केस धुतल्यानंतर रिझल्ट तुम्ही बघू शकता डोळ्यासमोर. केस किती सॉफ्ट झालेले आहेत, सुंदर झालेले आहेत आणि एकदम मुलायमसुद्धा. आणि अगदी मी तुमच्या समोर विंचरून दाखवत आहे की बघा केस अजिबात तुटत नाही आहे किंवा गळत नाही आहे. तर बघू शकता मी हे तेल जे आहे ते आठवड्यातून 2 वेळा केसांना लावते आणि ह्याच्यामुळे माझी हेअर ग्रोथसुद्धा छान झालेली आहे. छान माझे केसांची वाढ होत आहे आणि अगदी माझे केस आधी खूप तुटत होती ती बऱ्यापैकी म्हणजे बोलतात ना 70-80% वरती माझे केस गळणे हे कमी झालेले आहे. अगदी मी हे 1 महिन्यापासून तेल यूज करत आहे आणि मला ह्याचा रिझल्ट छान भेटला म्हणून मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावा. तसंच हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहतात हे सुद्धा मला नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोचला आहे. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच छान छान नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल आणि तुम्हाला त्याचा छान असा फायदा होईल. तर बघू शकता
जर तुम्हालाही खरंच असे सुंदर केस हवे असतील, दुसऱ्यांचं न पाहता तुम्हालाही कोणीतरी म्हटलं पाहिजे की अरे वा, हिचे केस किती सुंदर आहेत, किती छान दिसत आहेत, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुमची केसांची काळजी घ्या. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.